नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मॅथमॅटिक्स 1 च्या सेट टॉपिकच्या एपिसोड नंबर 3 ला सुरुवात करत आहोत. या अगोदर आपण सेटसाठी 2 एपिसोड यूट्यूबवर रिलीज केलेले आहेत. तर तिसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या कोणी विद्यार्थ्यांनी एपिसोड 1 किंवा एपिसोड 2 पाहिला नसेल तर यूट्यूबच्या लिंकमध्ये यूट्यूब चॅनलवर आपण या उपलब्ध करून दिलेले आहेत. चॅनलला आपण सबस्क्राईब केले तर या सगळ्या ऑटोमॅटिक लिंक आपल्याला येणार आहेत. तर आपण त्या एपिसोड 1 आणि एपिसोड 2 आपण पाहाव्यात अशी विनंती आहे. आजचा आपला जो एपिसोड क्रमांक 3 आहे, या एपिसोड क्रमांक 3 मध्ये आपण सेटच्या पद्धतीकडे जाणार आहोत. दॅट इज फर्स्ट पार्ट, मेथड ऑफ रायटिंग सेट्स, आणि त्या एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट मधला 1.1 आणि 1.2 याच्यातली काही आपण टेक्स्टबुक मधली क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. तर चला तर आपण एपिसोड क्रमांक 3 ला सुरुवात करूया. आता सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट, हे जी कॅन्टरचं डेफिनेशन आहे. तर हे जे सेट आहे हा 2 पद्धतीने लिहिता येतो आपल्याला. त्यातली पहिली पद्धत आपल्या समोर दिसत आहे, ज्या पद्धतीला आपण लिस्टिंग मेथड किंवा अल्टरनेटिव्हली त्यालाच रोस्टर मेथड असं म्हटलं जातं. आता लिस्टिंग मेथड किंवा रोस्टर मेथड म्हणजे काय, की जेव्हा आपल्याला एखादा सेट दिलेला आहे त्याचं लेटर आपण कॅपिटल मध्ये लिहिल्यानंतर त्याचे लिस्ट ऑफ एलिमेंट, जसं आपण दुकानामध्ये गेल्यानंतर आपल्या सामानांची यादी करतो, तर त्या पद्धतीने तुमचे एलिमेंटची तुम्हाला लिस्ट बनवायची आणि त्या 2 एलिमेंटच्या मध्ये कॉमा पुट करायचा आहे. म्हणून त्याला आपण काय म्हटलोय, लिस्टिंग द मेथड और रोस्टर मेथड. आता इथे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे, की समजा आपल्याला क्वेश्चन विचारला की राईट द सेट ऑफ ऑड नंबर्स, म्हणजे मला ऑड नंबर लिहायचे आहेत बिटवीन 1 to 10, म्हणजे 1 ते 10 या अंकातील आपल्याला विषम संख्या लिहायच्या आहेत. मग आता या विषम संख्या आपण जर लिहिल्या 1 ते 10 मधल्या, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 या सर्व संख्या झाल्या. पण यातल्या आपल्याला सर्व संख्या नको आहेत, आपल्याला त्यातल्या विषम संख्या पाहिजे. तर आपण त्या विषम संख्या जर घेतल्या तर आपल्याला येणारी संख्या आहे 3 5 7 9. आता या सगळ्यांची आपण लिस्ट बनवली, किंवा तो आपल्याला अशा पद्धतीने लिहितो 7 3 5 9. म्हणजे ज्या पद्धतीने आपण सेट लिहित आहोत तर सेटचे एलिमेंट्स हे तुम्ही इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर किंवा एनी मॅनर मध्ये लिहू शकता. तर ते फक्त लिहिताना आपण पर्पजली ते इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहिले तर जास्त चांगले असतात. म्हणजे आपल्याला एलिमेंट्स लिहिताना मिस आउट होत नाही किंवा तो राहून जात नाही. म्हणजे सेट मध्ये लिस्टिंग मेथड मध्ये तुम्ही सेटचे एलिमेंट्स आयदर यू कॅन राईट इन्क्रीजिंग ऑर्डर, डिक्रीजिंग ऑर्डर और एनी ऑर्डर, बट इट शुड नॉट बी रिपीटेड. ते अंक पुन्हा पुन्हा रिपीट होता कामा नाही. सो दिस इज अबाउट व्हॉट वी कॉल्ड अबाउट लिस्टिंग मेथड. या पद्धतीने सेट लिहिला जातो, त्याला आपण लिस्टिंग मेथड असं म्हणतो. दुसरा जो मेथड ऑफ सेट आहे त्याला आपण म्हणतो रूल मेथड. रूल मेथड पद्धतीला दुसऱ्या पद्धतीमध्ये सेट बिल्डर फॉर्म पण असं म्हणतात. मग एक्झामला आपल्याला क्वेश्चन अशा पद्धतीचा येतो, राईट द सेट इन द लिस्टिंग मेथड, राईट द सेट इन द रूल मेथड. तर तोच सेट आपल्याला रूल मेथड पण लिहिता येतो आणि तोच सेट आपल्याला हा लिस्टिंग मेथड मध्ये पण लिहिता येतो. आता आपण पाहूया की आता आपल्याला दिलेला सेट हा जर आपल्याला रूल मेथड मध्ये लिहायचा असेल तर कसं लिहायचं आहे. आता जर मला क्वेश्चन सांगितला की राईट द नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10, राईट द नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10, तर मग मी सेटला लिहिताना कशा बनवणार की लेट ए बी द सेट. सेटला तुम्हाला नाव द्यायचं आहे, त्यामध्ये सगळे एलिमेंट्स असतील, त्या एलिमेंटची संख्या दॅट इज एक्स, आणि इथे कोणता शब्द आलाय, नॅचरल नंबर. सो आपल्याला माहिती असलं पाहिजे की नॅचरल नंबरला सिम्बॉल आपण काय करतो, एन यूज करतो. त्याच पद्धतीने होल नंबर जर आपल्याकडे आला, सो इफ इट इज होल नंबर then we have to use w. if it is an integer असेल
तर आपल्याला आय लिहावा लागेल, आणि इफ इट इज अ रिअल नंबर असेल तर आपण त्याला आर लिहिणार आहोत, आणि इफ इट इज अ रॅशनल नंबर असेल तर त्याला आपण क्यू लिहिणार आहोत, आणि जर तो इरॅशनल नंबर असेल तर क्यू डॅश. दीज आर द रिझर्व सिम्बॉल्स, म्हणजे हे त्या संचासाठी रिझर्व केलेले सिम्बॉल्स आहेत किंवा लेटर्स आहेत राखून ठेवलेले. तर नॅचरल नंबर हा एन आहे. मग आपल्याला इथे जो प्रश्न विचारलाय की नॅचरल नंबर्स बिटवीन 1 to 10, आता बिटवीन 1 to 10 म्हणजे 1 आणि 10च्या दरम्यानच्या संख्या विचारल्यात, म्हणजे 1 पेक्षा मोठी आणि 10 पेक्षा लहान. सो एक्स इज द नॅचरल नंबर. आणि इथे मी आता इथे या पद्धतीचे जे इनइक्वॅलिटीज आहेत ते वापरणार आहे. आता जर मी तो असा लिहिला असता तर याचा मिनिंग काय झाला असता तो पण इथे समजून घेणं गरजेचं आहे. याचा अर्थ 1 आणि 1 पेक्षा जास्त. सो याचा मिनिंग आहे 1 या संख्येला धरून, आणि याचा मिनिंग आहे 10 पेक्षा कमी म्हणजे 10 या संख्येला सोडून. सो ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10 असा हा याचा काय झाला मिनिंग झाला. सो इन द रेंज ऑफ 1 to 10 वी हॅव टू राईट द नंबर विच इज ग्रेटर दॅन 1 अँड लेस दॅन 10. अशा पद्धतीने आपल्याला सेट हा लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड मध्ये लिहायचा आहे. तर यालाच अनुषंगाने एक आपल्याला ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, आणि या ऍक्टिव्हिटी मध्ये आपल्याला आता जे दोन आपण सेटचे प्रकार पाहिलेले आहेत ते आपल्याला आता जमतात का येतात का आपण पाहूया. या ऍक्टिव्हिटी बेस्ड वर क्वेश्चन 1 मार्काला येऊ शकतो आपल्याला. आता इथे आपण एक्झाम्पल नंबर 1 कडे येऊया. डावीकडे सगळे लिहिलेले सेट हे लिस्टिंग किंवा रोस्टर मेथड आहे, आणि उजवीकडे आपल्याला त्यांना रूल मेथड मध्ये लिहून दाखवायचं आहे. तर आपल्याला टेक्स्टबुक मध्ये हा जो क्वेश्चन दिलाय तो आपण इथे सॅम्पल म्हणून घेतलेला आहे. सेट ए मध्ये 2, 4, 6, 8, 10, 12, 14 असे एलिमेंट्स दिलेत. आता या सगळ्या संख्यांचं आपण निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येत आहे की 2 नंतर 4 आलाय, 4 नंतर 6 आलाय, 6 नंतर 8 आलाय. सो दीज आर आयदर इवन नंबर म्हणून घेऊ शकतो किंवा मल्टिपल ऑफ 2 घेऊ शकतो. मग आता इवन नंबर म्हणून पकडा किंवा मल्टिपल ऑफ 2 मध्ये पकडा, नॅचरल नंबर तर ते ऑलरेडी आहेतच आहेत. मग त्याला मला कोणत्या मेथड मध्ये लिहायचंय, रूल मेथड मध्ये लिहायचंय. रूल मेथड म्हणजे आपल्याला शब्दामध्ये त्याचं वर्णन करायचं आहे. सो सेट ए आहे तो मी सेट ए लिहिलेला आहे. त्या सेट मध्ये एक्स एलिमेंट आहे आणि सगळेच्या सगळे एक्स हे कोणत्या प्रकारचे नंबर आहेत, तर ह्या सगळ्या नंबरला आपण ऑब्झर्व केलं तर वी आर गेटिंग इवन नंबर 2, 4, 6 म्हणून तो इवन आहे. आणि हे सगळे नॅचरल नंबर्स आहेत म्हणून नॅचरल नंबर्स आहेत. पण 14च्या पुढे 16 पण येतो, 18 पण येतो, पण आपल्याला रिस्ट्रिक्टेड टू द 14 पर्यंत राहायचं आहे म्हणून लेस दॅन 15. हा संच आपल्याला असा देखील लिहिता येईल, ए इज अ सेट which contain x. X is a natural number where x is equal to 2 times of n, and x ची रेंज आपण लिहू शकतो यामध्ये, and that range is greater than 1 आणि आपण लेस दॅन किती लिहू शकतो 15. मग इथे तो शब्दात इथे लिहिलेला आहे इवन नॅचरल नंबर लेस दॅन 15. असं वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येतं आपल्याला. आता आपण दुसऱ्या सेट कडे जाऊया. आता दुसरा सेट जो आहे तो आपल्याला रूल मेथड मध्ये दिलेला आहे आणि लिस्टिंग मेथड मध्ये लिहायचा आहे. तर आता सेटचं नाव बी आहे, सो आय विल राईट सेट बी हिअर ॲज इट इज. आणि आता काय क्वेश्चन विचारलाय, इट्स अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. आता परफेक्ट स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर 1 आहे, 2 चा स्क्वेअर 4 आहे, 3 चा स्क्वेअर 9 आहे, 4 चा स्क्वेअर 16 आहे, आणि 5 चा स्क्वेअर 25 आहे. तर हे जे 1, 4, 9, 16, 25 यांना आपण काय म्हणतो परफेक्ट स्क्वेअर. ज्या नंबरचं स्क्वेअर रूट पॉझिटिव्ह होल नंबर असतो किंवा पॉझिटिव्ह नॅचरल नंबर असतो त्याला आपण परफेक्ट स्क्वेअर असं म्हणतो. मग आता या ठिकाणी आपल्याला 1 to 20 मध्ये परफेक्ट स्क्वेअर जर लिहायचे झाले तर आपण काय लिहिणार आहे की बिटवीन म्हटलेलं आहे म्हणजे 1 पेक्षा मोठा, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. तर 1 का घेणार नाहीये मी, तर इट इज बिटवीन म्हटलंय म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा. सो 1 पेक्षा मोठा इथे 4 येतो. त्यानंतर पुढचा नंबर आहे आपल्याला परफेक्ट स्क्वेअर 9, त्यानंतर 16, त्यानंतर 25 येतो, पण आपल्याला 20 च्या दरम्यानचा विचारलाय त्यामुळे तो 25 घेणार नाही. देअरफॉर फायनल आन्सर इज 4, 6,
9. थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिलेला आहे सी सेट कंटेन AEIOU. सो AEIOU आर द एलिमेंट्स. ह्यामधले जे एलिमेंट्स आहेत आपण बघितले ते दीज ऑल आर इंग्लिश लेटर्स वावेल्स. हा AEIOU जे आपण स्वर म्हणतो, मग आपण इथे अशा पद्धतीने लिहितो की C इज अ सेट which contain X element where all X is a vowel of English alphabet. The vowel of all English alphabet. हे त्याचा आपण आन्सर या पद्धतीने रूल मेथड मध्ये लिहू शकतो. आता डी क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, ज्यामध्ये रूल मेथड मध्ये दिलाय वाय इज अ कलर ऑफ रेनबो. आता रेनबोचे आपल्याला काय करायचे, कलर लिहायचे, आणि रेनबोचे कलर लिहित असताना आपल्याला ते त्याच्या सिक्वेन्शियल ऑर्डर मध्ये लिहायचे आहेत. कारण की जर ते आपण सिक्वेन्शियल ऑर्डर मध्ये लिहिले नाही तर आपल्याला मार्क्स मिळणार नाही. मग आता आपल्याला त्यासाठी एक शब्द लक्षात ठेवायचा आहे, विबग्योर. हा आपण शब्द लक्षात ठेवला. कोणता सांगितलं बघा, विबग्योर. व्ही स्टँड्स फॉर द व्हायलेट, आय स्टँड्स फॉर इंडिगो, बी फॉर ब्ल्यू, जी फॉर ग्रीन, वाय फॉर येलो, ओ फॉर ऑरेंज, आर फॉर रेड. आणि मग इथे मी सेट सी साठी ते पूर्ण सेट डी साठी आपण ते एलिमेंट्सची नावं लिहू शकतो. तर हा त्याचा कीवर्ड आहे, दॅट इज कॉल्ड विबग्योर. आता फिफ्थ क्वेश्चन जो आहे किंवा नेक्स्ट क्वेश्चन जो आहे, या क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारले की पी इज अ सेट कंटेन इंटीजर बिटवीन -3 अँड +3. म्हणजे -3 पेक्षा मोठा आणि +3 पेक्षा छोटा आपल्याला इंटीजर लिहायचा आहे. सो -3 पेक्षा मोठा म्हणजे -2 असणार आहे, -1 असणार आहे. सो व्हेन दिस टाइप ऑफ कंडिशन, त्याचा अर्थ या संख्येला सोडून, पण जेव्हा असं चिन्ह येईल त्याचा अर्थ या संख्येला धरून आहे. तर इथे आपण स्ट्रिक्टली आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं आहे. 0, 1, 2, 3 पेक्षा लहान विचारले, सो दॅट इज माय आन्सर फॉर द सेट ऑफ P. आता आपल्याला सिक्स्थ क्वेश्चन विचारलाय, M इज अ सेट कंटेन अन एलिमेंट इन द लिस्टिंग फॉर्म मध्ये 1, 8, 27, 64, 125 आणि इन्फानाइट नंबर्स आपल्याला दिलेत आणि विचारलंय की या रूल मेथड मध्ये लिहा. तर आता आपल्याला पाहता येईल की हा 1 आहे म्हणजे हा 1 चा क्यूब आहे, हा 8 आहे म्हणजे हा 2 चा क्यूब आहे, हा 3 चा क्यूब आहे, हा 4 चा क्यूब आहे आणि हा 5 चा क्यूब. सो ऑब्वियसली नेक्स्ट विल बी 6 चा क्यूब असणार आहे आणि 7 चा क्यूब असणार आहे. सो ऑल दीज आर द नॅचरल नंबर्स. मग आता मी इथे काय लिहू शकतो की सेट M इज कंटेनिंग ऑल X एलिमेंट अँड X इज अ क्यूब ऑफ. आता इथे कुठे निगेटिव्ह नंबर नाही आहे, म्हणजे आपल्याला आन्सर लिहित असताना ते सगळे पॉझिटिव्ह पाहिजे, म्हणून आपण क्यूब ऑफ अ पॉझिटिव्ह इंटीजर असं त्याचा आन्सर लिहिणार. सो दिस इज अ क्यूब ऑफ पॉझिटिव्ह इंटीजर. अशा पद्धतीने आपल्याला लिस्टिंग मेथड, रूल मेथडचं लिस्टिंग मेथड करता आले पाहिजेत आणि त्या अनुषंगाने त्याचे प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहिता आली पाहिजेत. आता आपण जी उदाहरणं पाहिली त्यामध्ये आपण लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड कशा पद्धतीने लिहायची आहे किंवा लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड याबद्दल माहिती बघितली. आता प्रॅक्टिस सेट 1.1 मधला आपल्याला पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. राईट द फॉलोइंग सेट इन द रोस्टर फॉर्म. आता रोस्टर फॉर्मला आपण लिस्टिंग मेथड पण म्हणतो. सो मला काय विचारलाय प्रश्न, E1 नॅचरल नंबर. सो मी आता सेटला नाव देतोय, लेट इट बी, इट इज सेट ए विथ E1 नॅचरल नंबर. म्हणजे नॅचरल नंबर 1, 2, 3 ने चालू होतात, पण त्यातले E1 पाहिजे. म्हणजे पहिला 2, नेक्स्ट इज 4, देन फॉलोड बाय 6 आणि त्याने आपल्याला रिस्ट्रिक्शन मेन्शन नाही केलेलं आहे. सो माय आन्सर इज गोइंग टू बी द A is equal to 2, 4, 6, 8 in the listing form. आता आपल्याला दुसरा त्यांनी क्वेश्चन विचारलाय, राईट द आन्सर इन द रोस्टर फॉर्म सेट ऑफ E1 प्राइम नंबर. म्हणजे कंडिशन काय सांगितली आहे की तो प्राइम नंबर पण असला पाहिजे आणि ॲज वेल एज E1 नंबर पण असला पाहिजे. मग आता प्राइम नंबर कडे आपण गेलो तर आपल्याला प्राइम नंबर 2 येतो आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे,
11 आहे, then 13 आहे. सो लाईक दॅट यू कॅन कंटिन्यू दीज ऑफ द प्राईम नंबर्स. पण आपल्याला म्हटले E1 प्राईम, पण प्राईम नंबर मधले बाकीचे सगळे जे नंबर्स आहेत हे सगळे ऑड आहेत and only 2 is the correct answer. Therefore, solution of this question, if I want to write the name as a set B, तर माझा आन्सर असणार आहे it is only 2. So the set of even prime number from 1 to 50 is only 2. आणि आता 1.1 मधला सेकंड क्वेश्चन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हे जे चिन्ह दिलेलं आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. सो दिस सिम्बॉल इज कॉल्ड ॲज एप्सिलॉन. या चिन्हाला आपण एप्सिलॉन असं म्हणतो आणि त्याचं मीनिंग आहे बिलॉंग टू. आपण तिथे फक्त बिलॉंग टू असंच सांगतो. ऍक्च्युली एक ग्रीक लेटर आहे त्याला आपण एप्सिलॉन म्हणतो. ज्या पद्धतीने आपल्याकडे अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा आहे, हे जसे आपण रेडिओ ऍक्टिव्ह डीकेला वापरतो त्या पद्धतीने हे एप्सिलॉन हे चिन्ह आहे ज्याचा ग्रीक भाषेत एप्सिलॉन म्हणतात आणि त्याचा आपण अर्थ मॅथमॅटिकल मध्ये फक्त बिलॉंग टू या अर्थाने घेत नाही, वेगवेगळ्या अर्थाने घेतो. पण इथे सेट मध्ये त्याचा अर्थ आपण बिलॉंग टू याने घेणार आहोत. त्यामुळे एप्सिलॉनचा अर्थ फक्त बिलॉंग टू होतो असा नाहीये. तो गैरसमज दूर करायचा आपण की आता आपल्याला ह्या अनुसरून जो काही क्वेश्चन विचारलेला आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इनटू वर्ड. आता सिम्बॉलिक आहे तर याचा आता आपण सिम्बॉलिक मध्ये काय मीनिंग सांगितले की हे चिन्ह एप्सिलॉन आहे आणि त्याचा अर्थ आहे बिलॉंग्स टू. म्हणजे आपण काय म्हणणार 4/3 इज an element of Q. कारण की Q हा सेट असणार आहे म्हणजे त्यातला हा एक एलिमेंट असणार आहे. सो 4/3 ॲज अन एलिमेंट ऑफ अ Q असं तिथे आपण त्याचं मीनिंग लिहू शकतो. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण सेट चे दोन प्रकार पाहिले की सेट हा कशा पद्धतीने लिहिला जातो, रोस्टर मेथड असेल, रूल मेथड असेल. आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधला आपल्याला आता जायचं आहे क्वेश्चन नंबर 1 कडे. डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग सेट्स आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. त्याच्यासाठी पहिलं आपण व्हॉट इज मीन बाय इक्वल सेट या डेफिनेशन कडे येऊया. आता ए हा माझ्याकडे सेट आहे आणि या ए सेट मध्ये माझ्याकडे एलिमेंट आहे 1, 2 and 3 आणि दुसरा एक सेट आहे दॅट इज कॉल्ड सेट बी विच कंटेन 3, 2 and 1. आता दोन सेट इक्वलच्या कंडिशन्स काय आहेत तर पहिलं तुम्हाला चेक करायचं आहे नंबर ऑफ एलिमेंट इन द सेट, की नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट हे इक्वल पाहिजेत. म्हणजे नंबर ऑफ एलिमेंट्स इक्वल पाहिजेत. नुसते इक्वल नाही तर ते आयडेंटिकल पण पाहिजेत. आयडेंटिकल म्हणजे एकसारखे असले पाहिजेत. तर तिथे आपण हे पहिले एक्झाम्पल घेऊया आणि या ठिकाणी मी आता तुमच्या समोर एक दुसरं एक्झाम्पल इथे देतोय. आता यामध्ये सी सेट मध्ये एलिमेंट आहेत 7, 8 आणि 9 आणि डी जो सेट आहे याच्यामध्ये एलिमेंट आहे असे 1, 4 and 5. आता इथे आपण सांगितल्याप्रमाणे नंबर ऑफ एलिमेंट 1, 2, 3, 1, 2, 3. सो नंबर ऑफ एलिमेंट या दोन सेट मध्ये सेम आहे. इवन या सेट मध्ये आलो नंबर ऑफ एलिमेंट 7, 8, 9, 3 आहे, 1, 4, 5, 3 आहे. सो नंबर ऑफ एलिमेंट इज सेम बट द एलिमेंट्स इथे 1 आहे, इथे 1 आहे, सो इट इज आयडेंटिकल. हा 2 आहे, हा 2 आहे, इट इज आयडेंटिकल. हा 3 आहे, हा 3 आहे, आयडेंटिकल. सो number of element is equal and elements are identical, then I can say set A is equal to set B. ही कंडिशन इथे फुलफिल होते. therefore I can say set A equal to set B. पण सेकंड एक्झाम्पल कडे जर आपण आलो तर या ठिकाणी तीन एलिमेंट्स फर्स्ट कंडिशन सॅटिस्फाय होते, दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट ची कंडिशन सॅटिस्फाय होते. पण इथे 7 आहे जो या डी मध्ये नाही, 8 इथे आहे जो आपल्या डी मध्ये नाही किंवा डी मधले एलिमेंट सी मध्ये नाहीये. and therefore I can say D is not a equal set of C or C is not equal set of a D. so या दोन कंडिशन्स आहेत आणि या कंडिशन वरूनच आपल्याला आता हा जो प्रॅक्टिस सेट 1.2 चा क्वेश्चन आहे
तो काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. आता ज्या वेळेला तो आपल्याला रोस्टर फॉर्म मध्ये दिलेला असेल तर तो सेट फॉर्म लिस्टिंग मेथड मध्ये करायचा. लिस्टिंग मेथड मध्ये केला तर आपल्याला कंपॅरिझनला सोपं जातं. तर आता इथे आपल्याला सेट ए आपल्याला जो दिलेला आहे त्याने सांगितलंय की सेट ए कंटेन ऑल एक्स एलिमेंट वेअर 3x - 1 = 2. म्हणजे मला सेट ए चा आता सोल्युशन काढायला लागणार आहे. सो सेट ए मध्ये लिस्टिंग मेथड मध्ये मला जर लिहायचे असतील कोणते एलिमेंट तर मला याला सॉल्व्ह करायला लागणार आहे. सो गिवन कंडिशन इज व्हॉट, 3x - 1 = 2. Therefore 3x = 2 + 1. So 3x = 3 and therefore x = 3/3. So x = 1. म्हणजे x मध्ये कुठला एलिमेंट आला, 1. सो a मध्ये हा 1 हा एलिमेंट आहे. आता आपण सेट बी कडे येऊया. सेट बी मध्ये आपल्याला काय सांगितलंय, इट इज अ नॅचरल नंबर. म्हणजे तो नंबर कोणता असला पाहिजे, नॅचरल नंबर असला पाहिजे. आणि नॅचरल नंबर मध्ये आपल्याला विचारलं आहे की तो नायदर प्राइम नॉर कंपोजिट. म्हणजे एकतर तो प्राइम नंबर म्हणजे नॅचरल नंबर तर पाहिजेच पाहिजे, पण तो प्राइम नंबर पण नको आणि कॉम्पोजिट नंबर पण नको. आता प्राइम नंबर म्हणजे काय की ज्या नंबरला दोनच डिवायझर असतात. जसं 2 ला 1 आणि 2 डिवायझर आहे, 3 ला 1 आणि 3 डिवायझर आहे. सो इट हॅज ओनली 2 डिवायझर अँड इन दॅट 2 डिवायझर अ नंबर इटसेल्फ अँड 1. आणि कॉम्पोजिट म्हणजे काय, ज्याला 2 पेक्षा जास्त डिवायझर असतात त्याला आपण कॉम्पोजिट म्हणतो. मग आता कॉम्पोजिट मध्ये 10 हा नंबर येईल कारण की त्याचे डिवायझर 1 आहे, 2 आहे, 5 आहे, 10 आहे. सो मोर दॅन 2 डिवायझर्स. आणि इथे एक्झॅक्टली किती आहे, 2 डिवायझर्स, त्यामध्ये पण 1 आणि इटसेल्फ. मग असा कोणता नॅचरल नंबर आहे की जो प्राइम पण नाहीये आणि कंपोजिट पण नाहीये, तर त्याचा आन्सर आहे 1. सो 1 इज नॉट अ प्राइम कारण की त्याला 2 डिवायझर नाहीयेत. तो कंपोजिट नाही कारण त्याला 2 पेक्षा जास्त डिवायझर नाहीये. आणि तो नॅचरल नंबर आहे कारण की तो काउंटिंग मध्ये यूज केला जातो. देअरफॉर बी चं एक्झाम्पल हे जर आपण सेट लिस्टिंग मेथड मध्ये लिहिलं तर इट इज कर्ली ब्रॅकेट 1 येईल. आता सी आपण या एलिमेंट कडे आलो, सी या सेट कडे जर आपण आलो आणि आपल्याला त्याने क्वेश्चन विचारलाय की असा नॅचरल नंबर सांगा की जो 2 पेक्षा लहान आहे. सो 2 पेक्षा लहान नॅचरल नंबर काय आहे, 1 आहे. सो नाव वी कॅन सी 3 सेट आपल्या समोर आहेत, सेट ए, सेट बी आणि सेट सी. तर आपण पहिली कंडिशन काय पाहत आहोत की ऑल दी सेट हॅव सेम नंबर ऑफ एलिमेंट्स. तर इथे एलिमेंट किती आहे, 1 1 आणि 1. आणि तो आयडेंटिकल असला पाहिजे, तो सगळीकडे असला पाहिजे. सो 1 तिन्ही मध्ये आहे. सो आय कॅन सी सेट ए इज इक्वल टू सेट बी इज इक्वल टू सेट सी. मला जस्टिफाय द आन्सर म्हटलेलं आहे. सो आय कॅन जस्टिफाय माय आन्सर दॅट ऑल एलिमेंट्स in the set are equal and identical, hence they are equal set. असं इक्वल सेटचं आपण डेफिनेशन घेऊन या पद्धतीने इक्वल सेटची उदाहरणं घेऊ शकतो आणि इक्वल सेट वरची उदाहरणं आपण तिथून सोडवू शकतो. तर पुनश्च एकदा सर्व विद्यार्थ्यांची आपला एपिसोड 3 पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि ह्याच प्रकारची त्यामधली जी 1.2 मधली उदाहरणं आहेत इक्वल सेट आणि नॉट इक्वल सेट यावरती प्रॅक्टिस करायची आहे. त्यातल्या काही शंका असतील तर ऑनलाईन माध्यमातून ऑफलाईन माध्यमातून तुम्ही विचारू शकता. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद एपिसोड 3 पाहिल्याबद्दल. ज्यांनी कोणी एपिसोड 3 पाहिलाय पण 1-2 पाहिला नाहीये तर जरूर त्याने YouTube चॅनल वरून एपिसोड क्रमांक 3 पाहावा. धन्यवाद.